सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं स्वागत। मित्रांनो, जी 25 ऑगस्टची राज्यसेवा आहे त्यासाठीची आपण जी रिव्हिजन सिरीज सुरू केली होती त्यामध्ये आज महत्त्वाचा भाग म्हणजे आपण महत्त्वाच्या योजना बघतोय मागच्या 1-1.5 वर्षातल्या आणि काही जुन्या योजना बघतोय जे येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। यापूर्वी तुम्ही मागच्या 4 व्हिडिओला जो खूप भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार। फक्त एक विनंती आहे, व्हिडिओला आल्या प्लीज लाईक ठोका म्हणजे आमचं सुद्धा प्रोत्साहन वाढतं आणि लवकरच आज आपल्या सेशन सुरुवात करूया। चला मित्रांनो, बघा महत्त्वाच्या योजना तुम्हाला दिसन आजचं थंबनेल परीक्षेला जाता जाता 25 ऑगस्टच्या आपण बघतोय महत्त्वाच्या योजना। यावर जर आपण बघितलं, बघा योजनेच्या संदर्भात विचार केला तर दोन गोष्टी लक्षात घ्या। योजनेच्या संदर्भात आपल्याला योजनेची सुरुवात, योजनेचे उद्घाटन कोणी केलं आणि त्याचं उद्दिष्ट आतापर्यंत किंवा उद्देश आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे। तर मी आता 50 योजना तुमच्या घेणार आहोत। त्याचं योजनेचा शुभारंभ, संबंधित मंत्रालय, उद्घाटन कोणी केलं आणि त्याचा नेमका उद्देश काय हे आपण बघतोय। तर आजची पहिली योजना तुम्हाला दिसते इथं, तुम्हाला पुढे नाव दिसतंय उन्नती योजना तुम्हाला दिसतंय। बघा उन्नती योजना नेमकी काय आहे लक्षात घ्या। या योजनेचा शुभारंभ किंवा सुरुवात म्हणा ही मार्च 2024 मध्ये करण्यात आलेली आहे। योजनेची सुरुवात उन्नती योजना, उन्नती योजनेचा लॉंग फॉर्म सुद्धा सांगतो तुम्हाला, काळजी करू नका। बघा नोडल मंत्रालय, आता इथं नोडल मंत्रालय म्हणजे काय तर संबंधित मंत्रालय म्हणजे कोणत्या मंत्रालया अंतर्गत ही योजना आहे या संदर्भातलं हे डिटेल इन्फॉर्मेशन आहे। वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया संबंधित ही योजना आहे। याची सुरुवात करण्यात आली आहे मार्च 2024 ला। उन्नती योजना याचा उद्देश जर आपण बघितला, उद्दिष्ट किंवा उद्देश दोन्ही काही म्हणा, उद्देश जर बघितला तर लक्षात घ्या, आपल्या लक्षात येईल ईशान्य प्रदेशात उद्योगांचा विकास। आता ईशान्य प्रदेश म्हटलं तर तुमचं तिकडचं 7 सिस्टर झालं, ठीक आहे। ईशान्य प्रदेशात उद्योगांचा विकास, आता एक शब्द घ्या, उद्योगांचा विकास आणि रोजगार निर्मिती हे दोनच शब्द लक्षात घ्या। उन्नती योजनेचा उद्देश जर विचारलं तर ईशान्य भागामध्ये उद्योगांचा विकास आणि रोजगार निर्मिती हे याचं काय आहे तर मुख्य उद्दिष्ट आहे, संपला विषय। यस, त्यानंतर योजनेचा खर्च हा 10,000 कोटी रुपये आहे आणि पुढील 10 वर्षासाठी हा खर्च असणार आहे, हा लक्षात घ्या। आता उन्नतीचा तुम्हाला लॉंग फॉर्म सुद्धा सांगतो, फुल फॉर्म, लॉंग फॉर्म म्हणा किंवा फुल फॉर्म म्हणा दोन्ही लक्षात घ्या। उत्तर पूर्व ट्रान्सफॉर्मेटिव्ह इंडस्ट्रियलायझेशन स्कीम हा त्याचा फुल फॉर्म आहे उन्नतीचा। उन्नती योजना अतिशय महत्त्वाची येणाऱ्या 2025च्या परीक्षेसाठी। चला नेक्स्ट बघा, पुढची आहे अदिती योजना। अदिती एखादी मैत्रीण असेल त्या संदर्भातली एखादी तुमची योजना, त्यावरून थोडंसं लक्षात घ्या। आता हे संरक्षण क्षेत्राच्या संबंधित आहे, अनुदान देते। आता जे इनोव्हेशनसाठी अनुदान देते लक्षात घ्या। तर उद्घाटन कोणी केलं, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी उद्घाटन केलं अदिती योजनेचं। आता तुम्हाला शुभारंभ झालाय 4 मार्च 2024 ला याची सुरुवात झाली। याचं नोडल मंत्रालय, आता संरक्षण संदर्भात सांगितलं तर मी तुम्हाला सांगितलं संरक्षण मंत्रालय याचं काय संबंधित मंत्रालय असेल। बरेच वेळा तुम्हाला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात, एखादी योजना कोणत्या मंत्रालयाच्या संबंधित आहे किंवा कोणत्या घटकाशी संबंधित आहे असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे। याचा उद्देश जर बघितला तर आदिती योजना जी आहे संरक्षण उत्कृष्टतेसाठी म्हणजे चांगलं इनोव्हेशन हा एक प्रयत्न आहे। ही योजना संरक्षण तंत्रज्ञान संशोधन विकास आणि नवकल्पना यासाठी 25 कोटी रुपयापर्यंतचं अनुदान देते। पण संरक्षण क्षेत्रामध्ये जे काही इनोव्हेशन आहे याच्यासाठी 25 कोटी रुपयापर्यंत अनुदान देण्याची योजना आहे। आता अदिती योजनेचं फुल फॉर्म जर बघितलं लक्षात घ्या, एसियन डेव्हलपमेंट ऑफ, 2 मिनिटं इथे एक हे आलेलं आहे लक्षात घ्या, एशियन डेव्हलपमेंट इनोव्हेटिव्ह। बघा इनोव्हेटिव्ह शब्द आलाय, नवकल्पना आपण ज्याला म्हणतो। तुम्ही बरेच वेळा इनोव्हेशन इंडेक्स बघितला असेल, भारताचा क्रमांक कितवा आहे, 1-2 वेळा इनोव्हेशन इंडेक्सवर प्रश्न आलेले आहे। तर तसा हा संरक्षणामध्ये काही नेमकं दुसरं काही इनोव्हेशन करता येईल का या संदर्भात अनुदान देणारी ही योजना आहे। याचा फुल फॉर्म बघितला तर एशियन डेव्हलपमेंट इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज विथ आयडेक्स। आयडेक्स म्हणजे ते आयडॉक्स नाही आहे आपलं, ठीक आहे, पाठदुखली का तुम्ही लावलं बा तेव्हा आयडेक्स नाही आहे, ते आयडेक्सचा लॉंग फॉर्म बघा, इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स, ठीक आहे, हे असं लॉंग फॉर्म आहे, ठीक आहे, अदिती योजना। चला नेक्स्ट बघूया। त्यानंतर पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना, पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना अतिशय महत्त्वाची आहे। उद्घाटन कोणी केलं, आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं। 15 फेब्रुवारी 2024 ला याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। आता बघा लक्षात घ्या, नोडल मंत्रालय संबंधित मंत्रालय कोणतं आहे तर लक्षात घ्या कुठलं असेल तर नवीनीकरण ऊर्जा मंत्रालय। आता ऊर्जा मंत्रालय, आता हे आपण सौर
हे सूर्यघर जी योजना आहे, ऊर्जाच आपण काय करतोय, सौर ऊर्जा तयार करतोय, तर ऊर्जा मंत्रालय संदर्भातलं असणार आहे. उद्दिष्ट बरेच वेळा विचारलं जातं, तर 1 कोटी घरांना, किती कोटी तुम्हाला विचारलं की पंतप्रधान सूर्यघर योजनेचं उद्दिष्ट नेमकं काय, तर लक्षात घ्या 1 कोटी घरांना दरमहा किती 300 युनिट मोफत वीज देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. किती 1 कोटी घरांना 300 युनिट मोफत. प्रधानमंत्री सूर्य घर योजना उद्दिष्ट संपलं. यस, चला व्हेरी गुड, आगे बढ़ो. चलो कीर्ती कार्यक्रम. आता हा कीर्ती कार्यक्रम नेमका काय आहे तर लक्षात घ्या, एक्झाम ओरिएंटेड अतिशय महत्त्वाचा आहे. याचा फुल फॉर्म सुद्धा मी सांगतो. कीर्ती कार्यक्रम, ठीक आहे. शुभारंभ योजनेचा झालाय सुरुवात जुलै 2024 ला. उद्घाटन किंवा नोडल मंत्रालय जर पाहिलं तर केंद्रीय युवा व्यवहार किंवा क्रीडा मंत्रालय, याचं हे संबंधित मंत्रालय आहे योजनेचं, ठीक आहे. याचा उद्देश जर पाहिला तर खेलो इंडिया मिशन अंतर्गत, आता हे लक्षात घ्या व्यवस्थित काय म्हणतात कीर्ती कार्यक्रम नेमका काय. खेलो इंडिया मिशन अंतर्गत या देशव्यापी कार्यक्रमाचा उद्देश देशभरातील शाळांमध्ये जे नाव नोंदणी झालेल्या 9 ते 18 वयोगटातील प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन देणे किंवा त्यांना ओळखणे हा नेमका आहे. मग आता हे का करतोय आपण, तर तुम्ही आता ऑलिम्पिक झालं किंवा राष्ट्रकुल झालं किंवा आशियाईमध्ये झालं, भारताचं प्रदर्शन जसं पाहिजे त्यापेक्षा वाढवणे, म्हणजे त्यांना अजून प्रोत्साहित करणे. आणि जेवढं आत्ता आपली रँकिंग आहे, ही रँकिंग ऑलिम्पिकमध्ये म्हणा, राष्ट्रकुलमध्ये म्हणा, आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुधारणे, यासाठी मग तुम्हाला खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा म्हणा किंवा स्कूल लेवलच्या काही स्पर्धा म्हणा, अशा स्वरूपाच्या काही स्पर्धा सुरू केलेल्या आहे. तर हा कीर्ती कार्यक्रम हा खेलो इंडिया मिशन अंतर्गतच आहे, हे लक्षात पाहिजे. चला नेक्स्ट. आता बघा, हा कीर्तीचा लॉंग फॉर्म खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन, हा महत्त्वाचा कीर्ती कार्यक्रमाचा काय लॉंग फॉर्म आहे, हे लक्षात घ्या, ठीक आहे. त्यानंतर हा एक बॅचचं प्रमोशन घ्या. बरेच विद्यार्थी मला विचारताय, मेसेज करताय की सर वन डेची रिव्हिजन बॅच आहे का चालू घडामोडीची. मित्रांनो, तुम्हाला खरंच खूप धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी खूप जबरदस्त प्रतिसाद या बॅचला दिलेला आहे. मला एवढं म्हणजे वाटलंही नव्हतं की एवढा चांगला रिस्पॉन्स तुम्ही या वन डे रिव्हिजन बॅचला द्याल. जवळपास 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बॅच परचेस केली आणि खूप चांगला त्यांना फायदा होतोय. तर जास्तीत जास्त आणि अतिशय माफक शुल्कामध्ये 299 रुपयामध्ये मी बॅच तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे. याच्यात PDF नोट्स, टेस्ट, वर्कशीट सगळं दिलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना रिव्हिजन करायची आहे तर त्यांनी ही बॅच परचेस करू शकता, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. आता पुढे चला. आता बघा, शालेय मृदा आरोग्य कार्यक्रम. बघा लक्षात घ्या, शालेय मृदा आरोग्य कार्यक्रम योजनेचा शुभारंभ. आता बघा, काल काय गोष्ट झाली तुम्हाला सांगतो. परवाच्या दिवसाचा एक व्हिडिओ टाकला, वन लाइनरचा व्हिडिओ टाकला. आता वन लाइनरच्या व्हिडिओमध्ये एक जणांनी कमेंट केली, म्हणले सर तुम्ही जुलै महिन्यातला करंट अफेअर का घेताय. आणि त्याच्यामध्ये एक दुसरा त्याला भांडतोय की सर, त्याच्याशी भांडतोय, अरे तुला कोणी सांगितलं की MPSCने असं सांगितलंय का की जुलै महिन्यातला करंट अफेअर येणार नाही. मित्रांनो, मी लक्षात घ्या, ऑगस्ट महिन्यात परीक्षा आहेत. तर माझा आत्तापर्यंतचा मागच्या 10 वर्षाचा अनुभव आहे, आयोगाने जिथून परीक्षा आहे तिथल्या मागल्या 1 महिन्याच्या ज्या काही घडामोडी आहे, म्हणजे ऑगस्टची परीक्षा आहे तर जुलैपर्यंतच्या घडामोडी आयोगाने विचारलेल्या आहे. म्हणजे 1 महिना सोडून द्यायचा, म्हणजे 1 ऑगस्ट ते 28 ऑगस्टच्या चालू घडामोडी करू नका, पण जुलै महिन्यातल्या करावा लागेल. तर मित्र, एकमेकांशी भांडल्यापेक्षा तुम्ही कमेंटवर ते कमेंट केल्यापेक्षा तुम्ही अभ्यासावर फोकस करा, ठीक आहे. तुम्ही त्याच्यात वेळ आणि तुमची शक्ती वाया घालवल्यापेक्षा आपल्या एक्झामवर फोकस करा. मी चांगला कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येतो, ठीक आहे. चला बळा, शालेय मृदा आरोग्य कार्यक्रम योजनेचा शुभारंभ झालाय मार्च 24 मध्ये नवी दिल्ली. आता हा मृदा आरोग्य आहे म्हणजे संबंधित मंत्रालय कोणतं तर लक्षात घ्या, याच्यामध्ये शिक्षण मंत्रालय आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय सुद्धा संबंधित मंत्रालय, लक्षात घ्या. याचा उद्देश जर पाहिला तर शालेय मृदा आरोग्य कार्यक्रमाचा उद्देश पाहिला तर लक्षात येईल तुम्हाला 2 गोष्टी लक्षात येईल. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना मातीचे आरोग्य आणि शाश्वत कृषी पद्धतीबद्दल जागरूकता आणणे हा आहे, ठीक आहे. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, ठीक आहे. शाश्वत कृषी पद्धतीबद्दल जागरूक करणे हा एक महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे शालेय मृदा कार्यक्रम बरेच वेळा असे काही प्रश्न मेन्सला दिसतात किंवा प्रीला दिसतात, साधा सोपा असतो. मग विचार करतो, अरे यार हा का आपल्याला आले नाही आहे. तर जवळपास मी या 50, आता हा महत्त्वाच्या योजनेतला भाग 1 आहे. भाग 2 मी लवकरच टाकणार आहे. याच्यामध्ये अगोदर अजून काही इम्पॉर्टंट घेतलं आहे.
ज्या 23-24च्या आहे आणि काही जुन्या घेतलेल्या आहेत योजना, ठीक आहे. तर भाग 2 मध्ये ज्या आहे ह्या नवीन योजना म्हणजे जुन्याच येणार आहेत, पण तुम्हाला 100% सांगतो 2 व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित केले तर योजनेवरचा कुठलाही प्रश्न चुकणार नाही, लक्षात घ्या. चला पुढे चला. पंतप्रधान सूर्योदय योजना. आता बघा इथं सूर्योदय योजना, तिथं सूर्यघर योजना पहिली होती, आपण आता सूर्योदय योजना पाहतोय. प्रधानमंत्री सूर्योदय योजना. आता प्रधानमंत्री सूर्योदय योजनामध्ये उद्घाटन कोणी केलं? आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. कधी केलंय? 22 जानेवारी 2024 ला. आणि कोणतं मंत्रालय, नोडल मंत्रालय संबंधित आहे तर लक्षात घ्या, नवीनीकरण ऊर्जा मंत्रालय. आणि याचं उद्दिष्ट बघा, 1 कोटी घरांच्या छतावर सौर पॅनल स्थापन करणे हे याचं उद्दिष्ट आहे. त्याच्यामधलं सूर्यघरमधलं उद्दिष्ट वेगळं होतं. 1 कोटी घरांना 300 युनिट मोफत देणं याचं उद्दिष्ट आहे. 1 कोटी घरांच्या छतावर सौर पॅनल लावलं. आता आमच्याकडे आम्ही पण सौर पॅनल लावलेले आहेत, ठीक आहे. अजून कधी सौर पॅनलचं बिल आलेलं नाही, पण तुम्हाला सांगतो भविष्यात याची गरज पडणार आहे. तुम्हाला सांगतो जवळपास 3 केवीचं जर सौर पॅनल घेतलं तर 78,000 रुपयापर्यंतची सबसिडी आपल्याला केंद्र सरकार त्यामध्ये देते. मग शेतीवर असो, तुमच्या घरावर लावायचे, जिथं जिथं तुम्हाला लावायचे तिथं तर लावा, ठीक आहे. चला, त्यानंतर योजनेचा उद्देश पाहिला तर गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांची वीज बिल कमी करून भारताला ऊर्जा क्षेत्रामध्ये काय स्वावलंबी बनवणे आहे, ठीक आहे. स्वावलंबी बनवणे आहे, महत्त्वाचं आहे. सूर्यघर मधला फरक वेगळा आहे आणि सूर्योदय योजनेतला फरक वेगळा आहे उद्दिष्टामध्ये, तर हे नेहमी लक्षात ठेवा, ठीक आहे. चला नेक्स्ट. पंतप्रधान आदिवासी आणि न्याय महाअभियान योजना. आता ही योजना काय संबंधित आहे? न्यायाच्या संदर्भात म्हटलं तर लक्षात घ्या, आदिवासी व्यवहार मंत्रालय. कारण की इथं आदिवासी न्याय अभियान म्हटलं तर आदिवासी मंत्रालय संबंधीची योजना येईल, थोडं कुठेतरी लॉजिक लागतं. आणि नोडल मंत्रालय बघितलं तर उद्देश बघा, असुरक्षित आदिवासी गटाची सामाजिक आणि आर्थिक सोशोनिको सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हे त्याचं उद्दिष्ट आहे. कोणतं? प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियान योजना. ही तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. 1-2 मिनिटं थोडा एक पेन चेंज करून घेतो, ठीक आहे. चला नेक्स्ट. इकडे घेऊन घेतो थोडासा हा पेन, मधामधात करतोय मगांपासून. त्यानंतरची पुढची योजना बघा, पुढची योजना काय म्हणतोय तर पंतप्रधान अनुसूचित जाती अभ्युदय योजना. आता ही योजनाचा शुभारंभ 21-22चा आहे, 2 वर्षा पलीकडची योजना आहे. नोडल मंत्रालय पाहिलं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय. याचं नोडल म्हणजे संबंधित मंत्रालय. नोडल मंत्रालय शब्द जिथं आला तिथं लक्षात घ्या की हे संबंधित मंत्रालय आहे, हे लक्षात घ्या. मग आता योजनेचा उद्दिष्ट जर बघितला तर 1-2 गोष्टी आहे इथं लक्षात घ्या. प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना, याच्यामध्ये कौशल्य विकास, उत्पन्न वाढीच्या योजना आणि इतर उपक्रमांद्वारे अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण करून अनुसूचित जाती समुदायातील गरिबी कमी करणे आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला योजना लक्षात घ्या, कौशल्य विकास, त्यांचं उत्पन्नाचं साधन वाढलं पाहिजे, त्यानंतर इतर उपक्रमाद्वारे अतिरिक्त रोजगार निर्मिती, तसंच त्यांना अनुसूचित जातींबद्दल काय आहे तर यांची गरिबी कमी करण्यासाठीची ही योजना आहे. अभ्युदय योजना याला म्हणता येईल, ठीक आहे. चला नेक्स्ट. मिशन उत्कर्ष योजना. आता मिशन उत्कर्ष योजना ही आरोग्य संबंधित आहे. आता लक्षात घ्या, मिशन उत्कर्ष जानेवारी 22 मध्ये याची सुरुवात झाली, ठीक आहे. जानेवारी 22 मध्ये सुरुवात झाली. आता याचं नोडल मंत्रालय, आता मिशन उत्कर्ष मी तुम्हाला सांगेन आरोग्य संबंध आहे, तर आयुष मंत्रालय सोबत महिला आणि बाल विकास मंत्रालय सुद्धा येते. पण याचं उद्दिष्ट जर बघितलं तर ॲनिमिया नियंत्रित करून ॲनिमिया मुक्त भारत. आता लक्षात घ्या, ॲनिमिया मुक्त भारतचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने कार्य करणे हे याच्या योजनेचे मुख्य उद्देश आहे. मग तुम्हाला विचारलं मिशन उत्कर्ष ही योजना कशा संबंधित आहे, तुम्हाला ऑप्शन येईल आरोग्य येईल, अजून काही 4 ऑप्शन येईल, तर तुम्हाला आरोग्य मारता आलं पाहिजे. यस. चला नेक्स्ट. चला पुन्हा बघा, 1 वाहन 1 फास्टॅग. फास्टॅग माहिती आहे तुम्हाला? फास्टॅग आजकाल ते आपले टोल नाक्यावर तुम्हाला माहिती आहे पैसे घेत नाही, पण तुमचं जर फास्टॅग नसेल तर तुमच्याकडे डबल ते टिबल रक्कम वसूल केली जाते, ठीक आहे. मग आता तुम्हाला माहित पाहिजे हे 1 वाहन 1 फास्टॅग नेमकं काय आहे. तर उद्घाटन कोणी केलं आहे तर भारतीय राष्ट्रीय मार्ग प्राधिकरण नाहीनं केलं आहे, NHAI नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. कधी केलं? 1 एप्रिल 24 पासून. नोडल मंत्रालय आता माहिती आहे, अरे फास्टॅग करून आला म्हणजे रस्ते आणि वाहतूक मंत्रालय, महामार्ग. मग आताचा उद्देश काय आहे की 1 एप्रिल 2024 पासून लागू झालेल्या
वन व्हेकल वन फास्टॅग नियमानुसार प्रत्येक वाहनासाठी फक्त एकच फास्टॅग वापरता येईल. एकच वाहनासाठी एकच फास्टॅग वापरता येईल हा याचा उद्दिष्ट आहे. 1 एप्रिल 2024 पासून सुरू झालेली ही योजना आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, चला नेक्स्ट. पृथ्वी विज्ञान योजना. आता ही योजना उद्घाटन नरेंद्र मोदींनी केलं जानेवारी 24 मध्ये. नोडल म्हणजे संबंधित मंत्रालय जर पाहिलं तर पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचं संबंधित मंत्रालय. याचं उद्दिष्ट जर बघितलं तर पृथ्वी विज्ञान योजना ही पृथ्वी व्यवस्थेवरील म्हणजे पृथ्वी व्यवस्थेवरील जी आपली पृथ्वीतली जी व्यवस्था आहे याच्यामधले 5ही घटक जर बघितले तर वातावरण, जलमंडल, भूमंडल, क्रायोस्फियर, बायोस्फियर यांचा समावेश असलेली एक व्यापक योजना आहे. आणि या योजनेअंतर्गत बघा अर्थप्रणाली विज्ञानाची समज सुधारली जाईल आणि तसंच देशाला विश्वसनीय सेवा पुरवल्या जातील या योजनेअंतर्गत पृथ्वी योजना आहे. आता पृथ्वी योजना तुम्हाला जर विचारली तर हे एन्व्हायरमेंट संदर्भातली आहे विज्ञान योजना, जे आपलं वातावरणातले 5ही घटक या संबंधातली आहे. यांना सुधारण्यासाठीची ही योजना आहे, अतिशय महत्त्वाची, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना. आत्ता लक्षात घ्या, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणते. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना लक्षात घ्या काय म्हटले तर. याचं उद्घाटन नरेंद्र मोदी. योजनेचा शुभारंभ 26 मार्च 2020. तुम्ही म्हणाल सर एवढ्या 4 वर्षाच्या मागच्या योजना का घेताय? तर मित्रांनो लक्षात घ्या, बरेच वेळा काही लेटेस्टच्या योजना तर विचारतात, पण बरेच वेळा मागच्या 3-4 वर्षातल्या योजना विचारतात तर पोरं फसून जातात. तारीख लक्षात राहत नाही, उद्दिष्ट लक्षात राहत नाही, उद्घाटन कोण केलं लक्षात राहत नाही. तर हे लक्षात असू द्या, मागचे जुने पेपरचं ॲनालिसिस करता एक 4 वर्षाच्या योजना म्हणजे लेटेस्टच्या तर करायच्यात, पण मागच्या जुन्या योजना केलेल्या कधीही भलं आपल्यासाठी. एकही मार्क आपला चालू घडामोडीचा गेला पाहिजे नाही. 10 ते 12 सेशन टाकतोय, तुम्हाला सांगतोय 100% तुम्हाला त्याच्यातून प्रश्न येण्याची मी 100% ग्वाही घेतो. ठीक आहे. आता असं नाही सर तुम्ही तर पेपर झाला, सर तुम्ही तर 100% सांगितलं होतं आणि सर 90%च प्रश्न आले. आता मी काही आयोगाचा अध्यक्ष नाही आहे. मागच्या 10 वर्षातले पेपर पाहता जे काही मला माझं ॲनालिसिस केलेलं आहे की हा घटक असा स्वरूपाचा प्रश्न, कारण की कुठलाही चालू घडामोडीचा मास्टर फक्त प्रेडिक्शन करू शकतो. ठीक आहे, कारण की याचा सिलेबस जो आहे हा लिमिटेड नाही आहे, तर याला साचा असा बांधता येत नाही. तर लक्षात घ्या, आपल्याला काय करता येईल की प्रेडिक्शनच्या आधारे असा प्रश्न आलेला होता, असा येऊ शकतो, अजून प्रेडिक्शन करता येते आपल्याला, तर यानुसार आम्ही प्रेडिक्शन करतो. ठीक आहे, चला. नोडल मंत्रालय पाहिलं तर अर्थ मंत्रालय आहे. आता याचं उद्दिष्ट काय आहे तर लक्षात घ्या, राष्ट्रीय अन्न सुरक्षा जो कायदा आहे 2013चा, ठीक आहे, त्या अंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारक. आता शिधापत्रिकाधारक म्हणजे हे आपले आले BPL, यांना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो मोफत अन्नधान्य प्रदान करण्यासाठीची ही योजना आहे. आणि हे चर्चेत का आहे, कारण की डिसेंबर 2028 पर्यंत ही योजना वाढवण्यात आलेली आहे. मी तुम्हाला विचारतील की प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आत्ता कधीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे असं विचारलं जाऊ शकतं. ही स्कीम कधीपर्यंत एक्सटेंड करण्यात आलेली आहे तर 2028 पर्यंत करण्यात आली, तर हे लक्षात असू द्या. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. PM विश्वकर्मा योजना. 18 प्रकारचे जे निम्न स्तरावरचे जे काही कारागीर आहे यांच्या संदर्भातली ही योजना आहे. ठीक आहे, 18 प्रकारचे निम्न स्तरावरील कामगार. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मला सांगा 18 पैकी 4-5चे जरी तुम्हाला नाव आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आणि यार एक लाईक ठोकून द्या तुम्ही. ठीक आहे, एवढंच चांगले लेक्चर विद्यार्थी सांगता की सर खूप चांगले लेक्चर होत आहे, पण लाईक आता 5000 व्ह्यू गेले असेल तर किमान यार 20% तर लाईक पाहिजे. 1000 लाईक तर करा. ठीक आहे, त्यांनी काय होतं, मला प्रोत्साहन मिळतं. व्हिडिओ 10,000 गेला, प्रोत्साहन मिळतो आणि तुम्हाला चांगलं क्वालिटी कंटेंट देण्याचा मी 100% प्रयत्न करतो. ठीक आहे. योजनेचा शुभारंभ 17 सप्टेंबर 2023. नोडल मंत्रालय पाहिलं तर सूक्ष्म लघु उद्योग मध्यम उद्यम मंत्रालय ह्याचं काय आहे, नोडल मंत्रालय. आणि उद्दिष्ट कारागिरांना फायदा मिळवून देणे, याच्यामध्ये कर्ज वगैरे देणार आहेत ते 3 लाखांपर्यंतचं कर्ज वगैरे देत आहे. तर एक महत्त्वाचं आहे विश्वकर्मा योजना. 18 प्रकारचे कामगार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. मिस्टी योजना अतिशय महत्त्वाची आहे. मिस्टी योजना. मिस्टी उद्घाटन कोणी केलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. शुभारंभ 5 जून 2023ला याचं मिस्टी योजनेचं उद्घाटन आहे. नोडल मंत्रालय, संबंधित मंत्रालय. आता मिस्टी योजना एन्व्हायरमेंटच्या संदर्भात आहे.
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय ह्याचं संबंधित मंत्रालय आहे आणि याचं उद्दिष्ट जर बघितलं तर भारतातील जे किनारपट्टीवरील खारफुटीची लागवड सुलभ करणे. ठीक आहे, खारफुटीचे वणे, जेव्हा वन अहवाल येतो तेव्हा खारफुटीचे जे वणे आहे यांचा सुद्धा वेगळा अहवाल असतो, म्हणजे त्याच्यातच असतो की खारफुटीमध्ये किती वाढ झाली आहे, खारफुटी वनामध्ये किती घट झाली आहे. तर भारताच्या किनारपट्टीवर खारफुटीची जी लागवड आहे ही सुलभ करणे याचं उद्दिष्ट आहे. कोणतं? तर मिस्टी योजना. लक्षात घ्या, मिस्टी योजना. ठीक आहे, ते अमृत धरोहर योजना वेगळी आहे, लक्षात घ्या, कन्फ्यूज व्हायचं नाही रे. ठीक आहे, बघा अमृत धरोहर योजना आताच बोललो ना, आताच आली. बघा अमृत धरोहर योजना काय म्हणते लक्षात घ्या. योजनेचा शुभारंभ 5 जूनला पर्यावरण दिवस असतो. 5 जून 2023ला सुरू केली अमृत धरोहर योजना. आता याचं नोडल मंत्रालय, संबंधित मंत्रालय सुद्धा एन्व्हायरमेंटच आहे, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय. मग आता याच्यामध्ये उद्दिष्ट जर बघितलं तर पाणथळ क्षेत्रांचे, आता बघा पाणथळ क्षेत्रांचे संवर्धनाद्वारे शाश्वत परिसंस्थेच्या विकासाला चालना दिले. पाणथळ प्रदेश, वेटलँड्स. ठीक आहे, जे रामसर करारा अंतर्गत भारतामध्ये आता 82 रामसर स्थळ झालेले आहे. पहिले 75 होते, मग 5 वाढले 80 झाले. आता नागी आणि नागटी बिहारमधले 2 वाढले, 82 झालेले आहे. रामसरचा करार हा 1971चा 2 फेब्रुवारीला दरवर्षी जागतिक पाणथळ दिवस आपण साजरा करतो. ठीक आहे, तर या पाणथळ प्रदेशांचे काय क्षेत्रांचे संरक्षण आणि संवर्धनासाठीची योजना आहे अमृत धरोहर योजना, लक्षात असू द्या. ठीक आहे, अमृत धरोहर आणि मिस्टी योजनामध्ये कन्फ्यूज करू नका. मिस्टी योजना ही खारफुटीच्या संदर्भात आहे, धरोहर योजना ही आपल्याला जे पाणथळ क्षेत्र आहे यांच्या संवर्धनासाठी आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, चला गोबर्धन योजना. गोबर्धन, आता लक्षात घ्या, गोबर्धन योजना, योजनेचं उद्घाटन पेयजल आणि स्वच्छता विभागाकडून करण्यात आलेलं आहे. आता ही योजना एप्रिल 2018ची आहे. नोडल मंत्रालय आहे जलशक्ती आणि याचा उद्देश काय आहे की गोबर्धन योजना भारत सरकार सेंद्रिय कचरा जसं गुरांचं शेण, शेतीचे अवशेष आणि बायोगॅस यापासून बायो-CNG मध्ये रूपांतरित करण्यासाठीची ही योजना आहे किंवा हा एक उपक्रम आहे असं म्हटलेलं आहे. गोबर्धन, आता तुम्ही गोबर म्हटल्यावरच तुम्हाला लक्षात आलं असेल की थोडंफार लॉजिक लावू शकतो. जर ऑप्शन आपल्याला मागे पुढे आले तर काहीतरी आपण लॉजिक लावू शकतो. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्या स्टेप अप अकॅडमीच्या महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय 25 ऑगस्टसाठीची राज्यसेवा, याच्यासाठी सगळ्यात लोकप्रिय ऑनलाईन रिव्हिजन बॅचेस, वन डे रिव्हिजन बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहे आणि विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातून खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. याच्यामध्ये खाटेकर सरांची बॅच आहे, त्यानंतर इकॉनॉमिक्सची जगताप सरांची बॅच आहे, दांगटे सरांची हिस्ट्री सायन्सची बॅच आहे, प्रेमराज सरांची जॉग्राफीची बॅच आहे आणि माझी चालू घडामोडीची बॅच आहे. या सर्व बॅचेसला तुम्ही जो प्रतिसाद देताय त्यासाठी खरंच तुमचं मनापासून आभार मित्रांनो, आणि असाच प्रतिसाद देत राहा आणि विद्यार्थी मित्रांना कळवत चला, जेणेकरून ज्यांची रिव्हिजन झाली नाही आहे, त्यांचा विषयामध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप झालेला नाही आहे, तर त्यांना 100% या रिव्हिजन बॅचेसचा नक्कीच लाभ होईल. चला झालं प्रमोशन, पुढे चला. लखपती दीदी योजना. आता लखपती दीदी योजना, आता बघा इथे दिसतंय तुम्हाला उद्घाटन पत्र नरेंद्र मोदींनी केलं. योजनेचा शुभारंभ 15 ऑगस्ट 2023ला. नोडल मंत्रालय, संबंधित मंत्रालय पाहिलं तर ग्रामीण विकास मंत्रालय दिसते तुम्हाला. आणि तो उद्दिष्ट बघा काय की 2 कोटी महिलांना स्वावलंबी आणि सशक्त बनवणे. तर आता जे अंतरिम बजेट आलं होतं, आता तर पूर्ण बजेट आलं, त्याच्यामध्ये सांगितलं लखपती दीदी योजनेमध्ये 3 कोटी महिलांना स्वावलंबी बनवणे याचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे त्यांना ड्रोनच्या सहाय्याच्या मदतीने, ड्रोनचं प्रशिक्षण देणे. तुम्हाला माहित आता शेतीमध्ये कोणी ते पंप फवारण्याचा कार्यक्रम बंद झाला, आता ड्रोनच्या सहाय्यानं फवारणी केली जाते. तर मग यांना जे बचत गट आहे, या बचत गटाअंतर्गत यांना ड्रोन देणे, यांना कर्ज देणे आणि त्याच्या माध्यमातून यांना लखपती करणे ह्याचा उद्दिष्ट आहे. तर 3 कोटी, 2 कोटीनं आता 3 कोटी महिलांना आपण लखपती दीदी बनवणार आहेत. ठीक आहे, हे एक माहीत असणं गरजेचं आहे. वैभव फेलोशिप योजना अतिशय महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. वैभवचं पूर्ण नाव पाहिलं तर लक्षात घ्या, वैश्विक भारतीय वैज्ञानिक. आता वैज्ञानिकून समजलं सन 28 फेब्रुवारी 2023ला सुरू केली, हे लक्षात घ्या. आता याचं नोडल मंत्रालय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय. याचा उद्देश जर पाहिला तर लक्षात घ्या, परदेशातील भारतीयांचा वैज्ञानिक क्षमता भारतात रुजवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा, भारतीय प्रदेशातील भारतीयांचे जे वैज्ञानिक लोक आहे यांची क्षमता भारतामध्ये रुजवणे हा याचा महत्त्वाचा उद्देश आहे. फेलोशिप योजना या अंतर्गत ती पहिली बॅच सुद्धा काढलेली आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे,
त्यानंतर PM प्रणाम योजना, PM प्रणाम योजना तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता PM प्रणाम योजना काय लक्षात घ्या. उद्घाटन केंद्र सरकारने 23-24च्या अर्थसंकल्पात केलाय. ठीक आहे. त्यानंतर 28 जून 2024 ला याचं काय आहे शुभारंभ नोडल मंत्रालय म्हणजे त्याला काय म्हणता येईल की तुम्हाला संबंधित मंत्रालय म्हणता येईल. ठीक आहे. रसायन आणि खते मंत्रालय. याचा उद्देश जर बघितला तर लक्षात घ्या उद्देश काय आहे तर देशात रासायनिक खतांचा वापर कमी करून शेतीमध्ये पर्यायी खतांचा म्हणजे प्रोत्साहन देणे. तुम्हाला माहित आहे आजकाल ते सगळे रासायन वगैरे वापरून सगळं शेती खराब होत आहे. आता मला एक कमेंट बॉक्समध्ये टाका, भारतातलं पहिलं सेंद्रिय राज्य कोणतं? पूर्ण सेंद्रिय शेती केली जाते. जो कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकेल त्याला आम्ही लक्षात घ्या आम्ही काय करूयात जेवढे कमेंट येतील की भारतातलं पहिलं सेंद्रिय राज्य कुठलं आहे त्यानंतर मी ते कमेंट वाचेल की नेमकं कोणी उत्तर टाकलेलं आहे आणि त्यांना आमच्याकडून एक लॉजिक बूस्टर जे महाराष्ट्रात सर्वात फेमस बुक आहे त्यांच्यापैकी काही विद्यार्थी निवडक विद्यार्थ्यांना निवडलं जाईल आणि त्यांना ही लॉजिक बूस्टर बुक पाठवलं जाईल. तर जास्तीत जास्त कमेंट करा की भारतातलं पहिलं सेंद्रिय राज्य कोणतं आहे. चला त्यानंतर PM प्रणाम पूर्ण रूप जर बघितलं याचं रूप तर इथं लक्षात घ्या प्रमोशन ऑफ अल्टरनेट न्यूट्रिशन फॉर ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट योजना संदर्भातली आहे PM प्रणाम योजना. चला शेतकरी योजना PM शेतकरी योजना योजनेचा शुभारंभ 2023 ला करण्यात आलेला आहे. नोडल मंत्रालय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग आता लक्षात घ्यायचं उद्दिष्ट पिकांच्या किमती निश्चित करताना व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडून काढणे या संदर्भातली ही योजना आहे. व्यापाऱ्यांची मक्तेदारी तुम्हाला माहित असेल की समजा आता लक्षात घ्या व्यापारी काय करतो जे बरेच ठिकाणी माल नेतो. ठीक आहे. शेतीतला माल काढला विकायला नेतो मग तिथे तुम्हाला माहित आहे हे व्यापारी लोक काय करतात त्यांच्याकडून तो कमी याच्यात खरेदी करतो तिकडे जास्त विकतो पण त्यांचं व्यापाऱ्यांचं नुकसान आहे. तर मग इथे लक्षात घ्या पिकांच्या किमती निश्चित करताना व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडून काढण्याची ही योजना आहे. लक्षात घ्या. त्यानंतर मेरा बिल मेरा अधिकार. आता लक्षात घ्या शुभारंभ 1 सप्टेंबर 23 ला अर्थ मंत्रालयाचं संबंधित मंत्रालय मेरा बिल मेरा अधिकार योजना. उद्देश काय आहे तर मेरा बिल मेरा अधिकार योजनेचा उद्देश म्हणजे केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. याद्वारे GST अंतर्गत खरेदी केलेल्या वस्तूंचे GSTचे जे इनवॉइस अपलोड केल्यास तुम्हाला रोख बक्षीस दिले जाईल. कशाबद्दल? मेरा बिल मेरा अधिकार योजना. जे GSTचे बिल आहेत ना ते GSTचे इनवॉइस जर तुम्ही अपलोड केले तर तुम्हाला रोख बक्षीस सुद्धा मिळू शकतात. या संदर्भातली ही योजना आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा नया सवेरा योजना. आता नया सवेरा योजनेची सुरुवात 23 ला झाली. उद्घाटन अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयामार्फत करण्यात आलेला आहे. आता बघा लक्षात घ्या उद्दिष्ट जर पाहिलं तर अल्पसंख्याक जो समाज आहे या समाजातील उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देणे हे नया सवेरा या योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. लक्षात घ्या. त्यानंतर जर बघा मित्रांनो PM मित्र योजना. आता PM मित्र योजना ही टेक्सटाईल संदर्भातली आहे. टेक्सटाईल म्हटलं तर उद्घाटन कोणी केलं असेल वस्त्रोद्योग मंत्रालयाने केलंय. एक लक्षात घ्या या योजनेच्या अंतर्गत बघा लक्षात घ्या कर्नाटक महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू तेलंगणा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या 7 राज्यांमध्ये 7 एकात्मिक वस्त्रोद्योग उद्यानांची निर्मिती करण्यात येणार आहे. PM मित्र पार्क याला म्हणतो आपण. 7 राज्यांमध्ये आहे. लक्षात घ्या PM मित्रचा पूर्ण फुल फॉर्म जर बघितला तर लक्षात घ्या PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपियर पार्क्स. लक्षात घ्या अमरावतीमध्ये सुद्धा आहे. महाराष्ट्रात विचार केला तर अमरावतीत हा नांदगाव पेठला हा PM मित्र पार्क बनणार आहे. ठीक आहे. चला श्रेष्ठ योजना कशा संदर्भात आहे तर लक्षात घ्या. आता बघा काळजी करू नका काय होतं कधी कधी कॅमेरा ना एक 30 मिनिटं झालं का कॅमेरा बंद पडतो. काळजी करू नका मी आहे सोबत. तर लगेच वापस या. चला मी आहे सोबत. ठीक आहे. काळजी करू नका. आमचा काही अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही पण काही फरक पडत नाही आपल्याला. ठीक आहे. चला श्रेष्ठ योजना 3 जून 2022 ला सुरू केली. कोण सुरू केली? नोडल मंत्रालय. लक्षात घ्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय. उद्दिष्ट काय तर लक्षात घ्या उद्दिष्ट फार महत्त्वाचं आहे. अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी सक्षम करणे हे याचे उद्दिष्ट आहे. एवढंच लक्षात घ्या बस बाकी काही नाही. कुठलं? श्रेष्ठ योजना. ठीक आहे. त्यानंतर PM उषा योजना. उषा योजनेचा शुभारंभ 2023 ला झालाय.
PM उषा योजना 2023ला योजनेचा आरंभ शिक्षण मंत्रालयाची योजना आहे, म्हणजे त्याच्या संबंधित मंत्रालय जर विचारलं. आणि उद्दिष्ट उच्च शिक्षण संस्थांमध्ये धोरणात्मक वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे, हे असं म्हटलेलं आहे. चला नेक्स्ट, PM ई बस योजना. आता PM ई बस योजना जर पाहिली, शुभारंभ 16 ऑगस्ट 2023ला आहे. नोडल मंत्रालय पाहिलं तर गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालय. उद्दिष्ट काय आहे PM ई बस योजनाचं, तर भारतात इलेक्ट्रिक बस सेवेला प्रोत्साहन देणे. ठीक आहे, आता सगळे इलेक्ट्रिक गाड्या येऊन राहिल्या, EVच्या सगळ्या गाड्या येऊन राहिल्या, हे इलेक्ट्रिक. ओलाची आली, 2 व्हीलर पाहिली, 4 व्हीलर मोठ्या मोठ्या कंपन्यांची आहे. तर भारतामध्ये जे इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासंदर्भातली ई बस सेवा योजना आहे. या अंतर्गत 100हून अधिक शहरांमध्ये सार्वजनिक आणि खाजगी, लक्षात घ्या, सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी म्हणजे PPP जे मॉडेल असते, या अंतर्गत 10,000 इलेक्ट्रिक बस चालवण्यात येणार आहे PM ई बस योजने अंतर्गत. हे तुम्हाला माहित पाहिजे. मग आता बघा, लक्षात घ्या. चला आपण कुठपर्यंत आलोय, मेरा युवा भारत योजना अतिशय महत्वाची आहे. मेरा युवा भारत योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं, शुभारंभ किंवा सुरुवात 31 ऑक्टोबर 2023ला. यानंतर जर पाहिलं, एक लक्षात घ्या, 2 मिनिटं कुठं गेलं, नोडल मंत्रालय किंवा संबंधित मंत्रालय जर पाहिलं तर लक्षात घ्या, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. उद्देश तरुणांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन, लक्षात घ्या काय म्हटलंय, तरुणांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठीची योग्य व्यासपीठ देणे ही योजना आहे, मेरा युवा भारत योजना. उद्देश बघितलं की जे काही युवा तरुणांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन तसेच त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांना योग्य व्यासपीठ मिळालं पाहिजे, यासाठी मेरा युवा भारत योजना ही आहे. तारीख लक्षात ठेवा, 31 ऑक्टोबर 2023. त्यानंतर मिशन वात्सल्य योजना. आता ही मिशन वात्सल्य योजना जी आहे ना, हे 2-3 योजना मिळून एकत्र केलेली आहे. फक्त लक्षात घ्या, 2017 मध्ये काय झालं, म्हणजे 21-22 मध्ये हिला मिशन वात्सल्य योजना नाव देण्यात आलं. याचं एक लक्षात घ्या, फक्त उद्देश लक्षात ठेवा. मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत उद्दिष्ट आहे की कठीण परिस्थितीत राहणाऱ्या मुलांना कल्याणकारी योगदान देणे हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. 2-3 योजना मिळून हे एकत्र झालेली आहे. पण लक्षात घ्यायचा, मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत जे काही कठीण परिस्थितीमध्ये राहणाऱ्या मुलांच्या कल्याणासाठी योगदान देणे यासाठीची योजना आहे. एक फक्त लक्षात घ्या, योजनेचा शुभारंभ 2009 मध्ये महिला बाल आणि विकास मंत्रालयाने 3 योजना लागू केल्या होत्या. त्यानंतर 2010 मध्ये एकात्मिक बाल संरक्षण योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योजना सगळं विलीन करण्यात आल्या आणि 2017 मध्ये तिचे नाव बाल संरक्षण योजना असे ठेवण्यात आले आणि त्यानंतर 21-22 मध्ये मिशन वात्सल्य करण्यात आले. म्हणून मी पहिलेच तुम्हाला काय सांगितलं, एवढं केल्यापेक्षा फक्त तुम्ही उद्दिष्ट एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला जास्त कन्फ्युजन पडेल. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा, व्हायब्रंट गाव प्रोग्राम. आता हे व्हायब्रंट गाव प्रोग्राम काय आहे तर लक्षात घ्या, 15 फेब्रुवारी 2023ला काय याची सुरुवात आहे, शुभारंभ आहे गृह मंत्रालयाने. उद्घाटन कसं बघा, लक्षात घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अरुणाचल प्रदेशमधील किबिथू येथून व्हायब्रंट विलेज या कार्यक्रमाचं काय केलं, उद्घाटन केलं, शुभारंभ केला. उद्दिष्ट बघा काय, तर केंद्र सरकारने ही योजना चीन सीमेवरील, कुठं आहे, चीन सीमेवरील भारताच्या उत्तर सीमावर्ती गावांचा सर्वांगीण विकास. या चीन जी सीमा आहे, चीनची सीमा जी लागलेली आहे, या सीमेवरील जे भारतातील जे काही गाव आहे, या गावांचा सर्वांगीण विकासासाठीची ही योजना आहे. ठीक आहे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कोणती योजना आहे, व्हायब्रंट गाव योजना. त्यानंतर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही पोस्ट विभागाने सुरू केलेली आहे. शुभारंभ 1 एप्रिल 2024-23चा आहे, लक्षात घ्या. नोडल मंत्रालय पाहिलं तर अर्थ मंत्रालय, संबंधित मंत्रालय जर पाहिलं, उद्देश काय आहे की या योजनेत कोणतेही भारतीय महिलाला किंवा मुलगीला पोस्ट ऑफिसमध्ये 1,000 रुपयापासून कमाल 2 लाख रुपयापर्यंत खाते उघडून 7.5% निश्चित व्याज मिळू शकते. या योजनेचं हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. कोणतं, महिला सन्मान बचत योजना प्रमाणपत्र. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा, PM श्री योजना. या अंतर्गत तुम्हाला माहित आहे, आता हे एकच उद्दिष्ट आहे की 14,500 पेक्षा जास्त PM श्री स्कूल आपण उघडतोय. एक डिजिटल प्रकारच्या स्कूल असणार आहेत. ठीक आहे, PM स्कूल फॉर रायझिंग इंडिया हे याचं काय आहे, फुल फॉर्म आहे. ठीक आहे, 5 सप्टेंबर 2022ला झालेली आहे. तर 5 सप्टेंबरला कुठला दिवस असतो मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे,
चला, नमस्ते योजना. आता नमस्ते योजनाचा शुभारंभ ऑगस्ट 22ला करण्यात आला. नोडल मंत्रालय पाहिलं तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आहे. उद्देश जर बघितला तर लक्षात घ्या, याचा उद्देश थोडा नमस्ते योजनेचा लक्षात घ्यायचा. स्वच्छता कर्मचाऱ्यांची असुरक्षता कमी करणे, त्यांना व्यावसायिक सुरक्षा प्रशिक्षण देणे आणि त्यांचा स्वयंरोजगार बनवण्यास सक्षम करणे या मागचा नेमका उद्देश आहे. कोणते? जो स्वच्छताचे कर्मचारी आहे, ठीक आहे, तुम्ही पाहिले असेल नाल्या वगैरे साफ करतात काय, तर त्यांना थोडं ॲडव्हान्स लेवल ना, म्हणजे मॅन्युअल पद्धतीद्वारे जे गटारे वगैरे साफ करतात तर त्यांना सेप्टिक टाक्या साफ करण्यासाठी यांत्रिक पद्धतीला म्हणजे टेक्नॉलॉजी स्वरूपात त्यांना प्रोत्साहन देणे याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे जे गटारे साफ करतात मग ते स्वतः घुसतात त्याच्या गटाऱ्यामध्ये, तर ते थोडं टेक्नॉलॉजी त्याचा वापर करता, नवीन वापर कसा करता येईल या संदर्भात प्रोत्साहन देण्यासंदर्भातली ही योजना आहे नमस्ते योजना. ठीक आहे. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, ठीक है, देश की बेटी आगे बढ़ेगी. चलो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं 22 जानेवारी 2015. जुनी योजना आहे पण लक्षात असू द्या. नोडल मंत्रालय महिला व बालविकास, आरोग्य आणि कुटुंब कल्याण. आता याचा उद्देश पाहिला तर बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अंतर्गत ही भारतातील, लक्षात घ्या, घटत्या बाललिंग गुणोत्तराला संबोधित करणे आणि मुलींचे सक्षमीकरण करणे, एम्पॉवरमेंट, यासाठीची योजना आहे. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना 2015ची आहे, पण बरेच वेळा तुम्हाला जुन्या योजना ज्या आहे ना 2014 पासून मोदी सरकार आलेलं आहे, तर भाऊ लक्षात घ्या बरेच वेळा जुन्या योजनेच्या जोड्या लावर किंवा सिंगल लाईनर प्रश्न विचारतात. ही योजना कोणत्या तारखेला सुरू करण्यात आलेली आहे तर लक्षात घ्या. ठीक आहे. तर मित्रांनो, प्रधानमंत्री मुद्रा योजना आपण बघतोय. याच्यामध्ये बघा लक्षात घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं 8 एप्रिल 15ची आहे. अर्थ मंत्रालयाचं नोडल मंत्रालय. प्रधानमंत्री मुद्रा योजना या अंतर्गत लघु उद्योगांना सुलभ कर्ज देण्यासाठीची योजना. याच्यामध्ये 3 श्रेणी आणि हा प्रश्न आयोगाने विचारलाय. याच्यामध्ये शिशु श्रेणी आहे, किशोर आहे, तरुण आहे. 50,000 रुपयापर्यंत शिशुला कर्ज भेटते, 50,000 ते 5 लाख आहे किशोर, तरुणला 5 ते 10 लाख पर्यंत कर्ज भेटते. मुद्रा योजना आहे. सूक्ष्म उद्योगांना किंवा लघु उद्योगांना सुलभ कर्ज देण्यासाठीची योजना आहे पंतप्रधान मुद्रा योजना. लक्षात घ्या. त्यानंतर बघा, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जर पाहिली तर मार्च 20ला सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजना ग्राहक व्यवहार आणि अन्न सार्वजनिक वितरण मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आलेली आहे. आणि याचं उद्दिष्ट जर बघितलं तर केंद्र सरकार गरिबांना दरमहा 5 किलो मोफत धान्य पुरवणार आहे. या संदर्भातली ही पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आहे. ठीक आहे. नेक्स्ट चला, आयुष्यमान भारत योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. 23 सप्टेंबरला 18ला उद्घाटन आहे याचं. आणि नोडल मंत्रालय पाहिलं तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. यानंतर उद्दिष्ट याचं काय आहे तर लक्षात घ्या आयुष्यमान भारतचं. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना म्हणजे BPL जे धारक आहे यांना आरोग्य विमा प्रदान करणे. आयुष्यमान भारत कार्ड पाहिलं असेल तुम्ही, ठीक आहे, तर आरोग्य विमा प्रदान करणे. जे BPL लोक आहे, BPL मध्ये मोडतात, त्यांना जे शिधापत्रिका धारक असतात ज्याला आपण BPL म्हणतो, बिलो पॉवर्टी लाईन, यांना आपण काय करतोय तर यांना आरोग्य विमा प्रदान करतोय. ठीक आहे. चला, स्मार्ट सिटी योजना 15ची योजना आहे. नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं होतं. नोडल मंत्रालय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय. उद्घाटन उद्दिष्ट जर बघितलं, केंद्र सरकारने 100 शहरांचे स्मार्ट शहरांमध्ये रूपांतर करण्यासाठीची ही योजना सुरू केलेली होती. हे एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर जर बघितलं मित्रांनो, नमामि गंगे. आता नमामि गंगे तुम्हाला माहित आहे माणसानं काय करतात, पहिली तर पाप करतात, पाप केलेले पाप धुवासाठी आपण कुठं जातो तर गंगा म्हणा, गंगा नदीच्या किनाऱ्या म्हणा की आजूबाजूचे गंगेचे जे काही शहरं म्हणा या ठिकाणी आपण आपले पाप धुवायला जातो. मग हे जे पाप तिथे धुतलेले असतात, मग तो सांडलेला कचरा, ठीक आहे, त्याच्याबद्दल अजून काही विशिष्ट म्हणता येईल, कचराही म्हणता येईल, फार घाण केलेली असते, हे साफ करण्यासाठीची ही नमामि गंगे किंवा त्यातलं प्रदूषण, गंगा नदीतलं प्रदूषण साफ करण्यासंदर्भातली योजना आहे नमामि गंगे योजना. तर ही योजना जून 2014ची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं होतं. नोडल मंत्रालय जलशक्ती योजना. आता याचा उद्देश आहे गंगा नदीचे प्रदूषण दूर करणे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण हजारो कोटी रुपये खर्च करतोय. आता मागचं स्वच्छ सर्वेक्षण अहवाल आला होता. यामध्ये वाराणसी शहर, गंगेच्या किनारी जे काही शहर आहे, वाराणसी शहर 1 नंबरला होतं की जे स्वच्छ शहर म्हणजे गंगेच्या जे किनाऱ्याचे शहर आहे, बरेच वेगवेगळे शहर आहेत, तर वाराणसी 1 नंबरला होतं. हे लक्षात घ्या. स्वच्छ सर्वेक्षण अहवाल 2023 आलेला होता. ठीक आहे. चला, स्माईल योजना. स्माईल योजना कशा संदर्भातली आहे तर लक्षात घ्या, सामाजिक आणि न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय हे संबंधित मंत्रालय.
फेब्रुवारी 22 मध्ये सुरू केली. आता स्माईल काय आहे तर लक्षात घ्या, ट्रान्सजेंडर जो समुदाय असतो यांना भीक मागण्यात गुंतलेल्या लोकांसाठी कल्याणकारी उपाय प्रदान करण्याचे मुख्य उद्दिष्ट या स्माईल योजनेचे आहे. स्माईल म्हणजे हास्य, इमोजी वगैरे तुम्ही पाठवत असाल ना तुमच्या मित्रमैत्रिणींना, तसा जो स्माईल आहे तर यांच्या आयुष्यामध्ये ट्रान्सजेंडर जे व्यक्ती आहे यांच्या समुदायामध्ये जे भीक आता मागता या लोकांना यांच्या कल्याणासाठी उपाय योजना प्रदान करण्यासाठीची ही महत्त्वाची योजना आहे स्माईल योजना. 2022 मध्ये आपण काय केली ते सुरू केली होती. अग्निपथ योजना, अग्निपथ योजना तर माहीत असेल मिलिटरीवाल्यांसाठी आहे. आता 14 जून 2022ला चालू केली होती संरक्षण मंत्रालयानं. याच्यामध्ये सशस्त्र दल जा याच्यामध्ये आर्मीमध्ये तरुणांची भरती करण्यासंदर्भातली योजना आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या 17.5 ते 23 वर्ष वयोगटातील उमेदवारांना अर्ज करू शकतात आणि जे भरती होतील त्यांना अग्निपथ लष्करी भरती योजनेसाठी अग्निवीर असं नाव देण्यात आलं होतं. बरेच याच्यात फार सांगितलं होतं की बा तुम्ही 4 वर्ष सर्व्हिस करा, 4 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर तुम्हाला मग आर्मीतून काढण्यात येईल, काही लोकांना ठेवण्यात येईल आणि मग इतर जे काही फोर्सेस आहे आपल्या CAPFच्या, BSF झालं, CISF झालं, CRPF झालं, याच्यामध्ये तुम्हाला वेगळं आरक्षण देण्यात येईल. तर आता कुठलं तरी एक मला ॲक्च्युली आठवत नाही पण मला वाटतं CRPFनी 10% आरक्षण अग्निवीर जे आहे यांना देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, या संदर्भातली माहिती आहे. त्यानंतर जर बघा प्रधानमंत्री जनधन योजना जुनी योजना आहे पण किमान 10 वेळा प्रश्न याच्यावर विचारलेला आहे. हे तारीख लक्षात घ्या, ऑगस्ट 2014. प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरुवात झाली? 2014ला सुरुवात झालेली आहे. नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं. नोडल मंत्रालय संबंधित मंत्रालय वित्त मंत्रालय. उद्दिष्ट मूलभूत बचत खात्याची उपलब्धता आणि गरजा आधारित क्रेडिटची उपलब्धता, प्रेषक सुविधा. आता सरळ सरळ तुम्हाला याचा उद्देश सांगतो, लक्षात घ्या. जे ते दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न गट याच्यातील वंचित जे लोक आहे यांना पेन्शन यासारख्या विविध वित्त सेवांची उपलब्धता सुनिश्चित करणे ह्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. जनधन योजना तुम्ही बघितलीच असेल. ठीक आहे, जवळपास आता जनधन योजनेमध्ये तर 50 कोटीपेक्षा जास्त म्हणजे 10 वर्षामध्ये 50 कोटीपेक्षा जास्त खाते उघडले गेलेले आहे. आत्ताच टप्पा आपण मागच्या वर्षी पार केला जनधन योजनेचा. ठीक आहे. स्वच्छ भारत योजना ऑक्टोबर 2 ऑक्टोबर नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेलं आहे. स्वच्छता आणि उघड्यावर शौचजानापासून मुक्त होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागातील जीवन सामान्य करण्यासाठीची ही योजना आहे. कुठली तर लक्षात घ्या, स्वच्छ भारत योजना. ठीक आहे. त्यानंतर प्रधानमंत्री गृहनिर्माण योजना जर पाहिली तर ही 25 जून 2015चे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आणि दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक कुटुंबासाठी स्वतःचे घर असावे जेणेकरून त्यांना भाड्याने घर घ्यावे लागणार नाही, याचं हे मुख्य उद्देश आहे. गृहनिर्माण म्हटल्यावरच तुम्हाला समजलं पाहिजे घरासंबंधितली ही योजना आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, डिजिटल योजना. आता डिजिटल इंडिया योजना जर बघितली तर 15चीच आहे. नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेलं आहे आणि उद्दिष्ट भारताला डिजिटल पद्धतीने सक्षम करणे. ठीक आहे, हे असं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, याचं ब्रीदवाक्य लक्षात घ्या, पॉवर टू एम्पॉवर. आता ब्रीदवाक्य विचारणार नाही पण डिजिटल इंडिया तुम्हाला विचारले जाऊ शकते कोणत्या वर्षातली आहे. ठीक आहे. चला उडान योजना. आता उडान योजना ही 2016ची उडान योजना आहे. ठीक आहे. याचं उद्दिष्ट असं होतं की ही योजना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रादेशिक विमानतळे विकसित करण्यासाठी ठीक आहे चालू केलेली आहे. कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे बा, प्रादेशिक जी विमानतळ आहे डोमेस्टिकमध्ये जी आहे बा याची कनेक्टिव्हिटी फार जास्त वाढली पाहिजे, यासाठीची ही योजना होती. कुठली तर उडान योजना. ठीक आहे. 2016ची तारीख लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे. चला PM किसान सन्मान निधी योजना जर पाहिली तर नरेंद्र मोदींनी 2019ला सुरू केली, उद्घाटन केल्याचं. ठीक आहे. तर मुख्य उद्देश जर बघितला तर शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांच्या उत्पन्नाचा आधार देणे, यासाठी आपण दरवर्षी त्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातील, या संदर्भातली योजना आहे. प्रधानमंत्री किसान निधी योजना, किसान सन्मान निधी योजना. तारीख लक्षात ठेवा. उद्दिष्ट आपण किती देतोय तर 6000 रुपये देतो, एवढं लक्षात असलं तुमचं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारे आज जवळपास 50 महत्त्वाच्या योजना फास्ट ट्रॅक स्वरूपात बघणार आहे. बघितल्यात आपण. बरेच विद्यार्थ्यांचे मेसेज येतात की सर खूप छान तुमची लेक्चर सिरीज चालत आहे, याबद्दल खरंच तुमच्या मनापासून आभार. तर मित्रांनो हे तुमच्यासाठी आहे. दरवर्षीच आपण एक साधारणतः राज्यसेवा असो की कंबाईन असो
याला आपण 15 ते 20 व्हिडिओंची लेक्चर सिरीज मोफत आपण टाकत असतो विद्यार्थ्यांसाठी। कारण की विद्यार्थ्यांकडून भरपूर माझ्या चालू घडामोडी पुस्तकासंदर्भात म्हणा किंवा बॅचेस संदर्भात म्हणा, विद्यार्थ्यांनी मागच्या 8 ते 10 वर्षापासून भरभरून प्रेम दिलाय। तर जसं तुमचं आम्हाला प्रेम मिळतं तर आम्हालाही तुम्हाला काहीतरी देणं अपेक्षित असतं। त्यामुळे ही खूप चांगली लेक्चर सिरीज आम्ही राबवतोय। वन लाइनरचा मला खूप रिक्वेस्ट आली, सर वन लाइनरची जो भाग 2 आहे तो कधी येणार आहे? तर तो वन लाइनरचा भाग 2 सुद्धा एक दोन दिवसामध्ये आम्ही अपलोड करू। आणि 16 ऑगस्टला लक्षात घ्या, एक 5 तासांचा आम्ही महासंग्राम चालू घडामोडीचा ऑनलाईन मी 5 तास कंटिन्यू तुमच्या सोबत असणार आहे। 16 ऑगस्टला आम्ही याचा विचार करतोय, तारीख मागे पुढे होऊ शकते, पण 16 ऑगस्ट लक्षात घ्या। 15 ऑगस्ट घेणार होतो, पण स्वातंत्र्य असतं त्या दिवशी, स्वातंत्र्य मिळालं होतं 15 ऑगस्टला, तर त्या दिवशी नको, सुट्टी असते। तर 16 ऑगस्टला आपण हा कार्यक्रम घेण्याचा संध्याकाळी 6 ते रात्री 11 दरम्यान 5 तासांचा मागच्या वर्षातल्या 500 घडामोडी आम्ही घेणार आहोत। तर एक मागे पुढे होऊ शकतं, पण एक राज्यसेवेच्या अगोदरच हा एक महासंग्राम चालू घडामोडीचा होणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जे आम्हाला खूप चांगला भरभरून प्रतिसाद देताय त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, अभ्यास करत राहा, पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा, जेणेकरून आजूबाजूचं वातावरण सुद्धा पॉझिटिव्ह असेल आणि तुम्ही सुद्धा पॉझिटिव्ह राहाल। थँक्यू व्हेरी मच, ऑल द व्हेरी बेस्ट।